नमस्कार मंडळी, चला तर आवळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आवळ्याची एक मस्त आंबट गोड चटपटीत आणि तितकीच पाचक अशी रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। आवळा आपल्या शरीरासाठी तब्येतीसाठी किती जास्त हेल्दी आहे, गुणकारक आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आवळा रोजच्या जेवणानंतर किंवा रोजच्या आहारामध्ये याचा थोडासा तरी समावेश असावा म्हणून आज आपण मस्त अशा छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या किंवा आंबट गोड आवळ्याचे गटागट याला म्हणतात, शाळेच्या बाहेर मिळायचे तुम्हाला सुद्धा आठवत असतील तर ह्या आंबट गोड मस्तपैकी अशा गोळ्या तुम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता। बनायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि घरच्याच साहित्यात तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 250 ग्रॅम आवळा घेतलेला आहे। तर आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा। आवळा आणताना फ्रेश आणायचा, खूप जास्त त्यावरती डाग असायला नको किंवा त्याची स्किन थोडीशी लूज झालेली असे आवळे नकोय, फ्रेश अगदी आवळे घ्यायचे म्हणजे हे गटागट जास्त दिवस टिकायला मदत होते। स्वच्छ धुतलेले आवळे आपण कुकरमध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून आपण याला 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चाळणीवरती सुद्धा 10 मिनिटांसाठी पाण्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये 10 ते 12 मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचे। पण कुकरमध्ये पटकन होतं, हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढायच्या, पूर्ण वाफ निघून गेली की आपले आवळे मस्तपैकी सॉफ्ट होतात। बघू शकता अशा पद्धतीने, आणि थोडेसे कमी जास्त शिजले तरीही चालतात। बघू शकता अतिशय मऊ आपला इथे आवळा इथे शिजलेला आहे। आता आपण याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहोत। तर आवळा इथे थोडासा कमी शिजला तरीही चालेल कारण आपण नंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत। तर अशा पद्धतीने आवळ्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत। या आवळ्याच्या बियांचा काढा सुद्धा तुम्ही घेऊ शकता, खूप जास्त हेल्दी असतो। तर आता आपला हा जो शिजवलेला आवळा आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आणि आजची ही जी गटागटची रेसिपी आहे किंवा आवळ्याची कँडी सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, त्यामध्ये आपण आज साखर वापरणार नाही आहोत। तर आपण इथे गूळ घेतलेला आहे। तर 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव इथे आवळा घेतलेला होता, तर आपण इथे 250 ग्रॅमच गूळ घेतलेला आहे। गूळ छान बारीक चिरून घ्यायचा। गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण आज मी इथे पूर्णपणे गूळ वापरणार आहे। जेवढा आवळा आहे तेवढंच तुम्हाला गूळ घ्यायचा आहे, किंवा मग अर्धी साखर किंवा अर्धा गूळ असं समप्रमाणात घेतलं तरीही चालेल। त्यानंतर गुळासोबतच आपल्याला हे जे गरम आवळे होते ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे म्हणजे छान गूळ आपला इथे वितळला जातो। काही मोठे चंक्स असतील तरीसुद्धा काही हरकत नाही कारण आपण याला शिजवणार आहोत तेव्हा हे मेल्ट होतात। तर बघू शकता एकदम फाईन अशी आवळ्याची आणि गुळाची पेस्ट इथे तयार आहे। आता एका पॅनमध्ये आपण याला काढून घेणार आहोत आणि याला आपल्याला मस्तपैकी घट्टसर होईपर्यंत आता शिजवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची, खूप हाय फ्लेमवरती नाही शिजवायचं कारण मग लगेचच हे जे मिश्रण आहे तळाला किंवा कढईला लागू शकतं। तर लो टू मीडियम फ्लेमवरती आपण याला छान सतत हलवत 8 ते 10 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहोत। ही आवळा कँडी किंवा आवळा गटागटची रेसिपी आहे, बनवायला खूप जास्त सोपी आहे। आपण सगळ्यांनीच आपल्या शाळेच्या काळामध्ये या प्रकारचे गटागट, चिंचेचे असू दे किंवा मग आवळ्याच्या ह्या ज्या गोळ्या आहेत आंबट गोड, सगळ्याच जणांनी खाल्लेले असतील। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण मी तरी शाळेच्या नंतर ही रेसिपी आत्ता बनवल्यानंतरच खातीये, कारण मध्ये बाहेर बाजारात मार्केटमध्ये आरामात मिळतात, पण घरी आता आवळ्याचा सीझन सुरू झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर 7 ते 8 मिनिटांनंतर बघू शकता मस्तपैकी सगळा जो गूळ आहे आवळ्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि याचा रंगही अप्रतिम आला आहे, मस्त जॅमसारखं हे याचं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत, कारण आपली जी आवळा गटागट किंवा आवळा कँडीची रेसिपी आहे आपल्याला मस्त चटपटीत बनवायची आहे। तर मी इथे पाव टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून आपण धनेपूड आणि 1 चमचाभर मी इथे आमचूर पावडर, त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पावडर, त्यानंतर अर्धा चमचा मी इथे सैंधव मीठ किंवा काळं मीठ घातलेलं आहे, पाव चमचा साधं मीठ आणि अगदी चिमूटभर हिंग घातलेला आहे। तर याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। फक्त इथे लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर कमी घाला, कारण जर लाल मिरची पावडर जास्त घातली तर ही गटागट आंबट गोड न लागता थोडीशी तिखट होऊ शकते, आणि काळी मिरी पूडसुद्धा कमी घालायची आहे कारण काळी मिरी पूड खूप जास्त तिखट असते, मसालेदार असते, तीसुद्धा कमी घालायची। बाकीचं सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा थोडंसं याची चव चाखून बघायची, काही कमी जास्त वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। आमचूर पावडरमुळे काळं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे अप्रतिम चवीची ही कँडी तयार होते, आणि आपण सोबतच हिंगसुद्धा घातलेला आहे, मस्त पाचक आहे,
विटॅमिन सीने भरपूर आहे. आपल्या शरीराला रोज विटॅमिन सीची गरज असते. त्यामुळे आपण रोज एक जरी यातली गोळी सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात जेवण झाल्यानंतर जरी खाल्ली तरीसुद्धा आपल्याला इतर कुठलंही विटॅमिन सीचं जे एक्स्ट्राचं सप्लिमेंटरी आहे ते घेण्याची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण आपण 10 ते 11 मिनिटांपर्यंत छान शिजवून घेतलेलं आहे. मस्तपैकी रंगही बदललेला आहे आणि इतकं घट्टसर हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर अजून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊया आणि बघू शकता आता हे मिश्रण कढई सोडू लागलेलं आहे. आता आपल्याला एका ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याच्या मस्तपैकी छोट्या छोट्या आकारातल्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला बॉल्स किंवा छोटे छोटे गटागट्स बनवायचे नसतील तर तुम्ही बर्फीसारखं हे मिश्रण थोडंसं पातळ असं एका प्लेटमध्ये पसरवून घ्या. खाली थोडासा तुपाचा हात लावून घ्या. वर हे मिश्रण पसरवून 2 ते 3 तासानंतर तुम्ही सुरीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने छोट्या छोट्या आकारातले कट्स जशी आपण शंकरपाळी वगैरे बनवतो त्या पद्धतीचे छोटे छोटे स्क्वेअरसुद्धा तुम्ही कट करू शकता. पण आता मी इथे लगेचच हलकंसं हे मिश्रण कोमट झाल्यानंतर याच्या छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या तयार करून घेते. बोरा एवढ्या आकाराच्या मी इथे छोटे छोटे बॉल्स किंवा गोळ्या तयार करून घेते. आता ही जी गोळी तयार आहे किंवा आपले जे आवळा गटागट तयार आहे ते आपल्याला पिठी साखरेमध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचे म्हणजे हे टिकायला सुद्धा छान मदत होते. अजिबात एकमेकांना चिकटत नाही आपण जेव्हा याला स्टोअर करू. आणि याची चवसुद्धा मस्तपैकी आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत अशी लागते. रोज एक आवळा गटागट तुम्ही अशा पद्धतीने जेवणानंतर खाऊ शकता आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन सी तुम्हाला मिळतं. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आवळा आपल्या शरीरासाठी किती जास्त गुणकारी आहे. अगदी नखांपासून केसांपर्यंत सगळ्यांमध्ये त्वचेचे विकार असू दे किंवा केसांसाठी किंवा आपल्या पचनासाठी सुद्धा विटॅमिन सी किती जास्त गरजेचं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही आवळा गटागटची रेसिपी आता आवळ्याचा सीझन सुरू झालेला आहे. अजून 8 ते 10 दिवसात आवळा खूप जास्त स्वस्त होणार आहे. तेव्हा ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या लहानपणीच्या शाळेतल्या आठवणींना उजाळा द्या. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.